नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत TY-BAच्या इकॉनॉमिक्सच्या सेमिस्टर 5चा परीक्षाभिमुख अतिमहत्त्वाचे प्रश्न. आपल्याला TY-BAला सेमिस्टर 5ला 6 विषय आहेत. त्या 6 विषयांपैकी पहिला विषय आपला आहे ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच प्रगत सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यातलं युनिट 1मधील काही महत्त्वाचे किंवा परीक्षेला येऊ शकतील असे प्रश्न आपण पाहूया. तर वॉलरसचा सर्वसाधारण सिद्धांत स्पष्ट करा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मागील काही वर्षापासून प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं गेलेला आहे. त्याच पद्धतीने स्पर्धात्मक बाजार अर्थव्यवस्थेत पॅरेटोचे कार्यक्षम वाटप कसे साध्य होते असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ॲरोचा अशक्यता प्रमेय लिहा हे देखील प्रश्न IMP आहे. त्यानंतर युनिट 2मधील IMP प्रश्न आहेत. मक्तेदारी म्हणजेच काय किंवा मक्तेदारीची संकल्पना सांगून मक्तेदारीची वैशिष्ट्य स्पष्ट करा. तुम्हाला किमान 7 ते 8 वैशिष्ट्य लिहायची आहेत. त्यानंतर आहे दुसरा प्रश्न मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील अतिरिक्त क्षमता स्पष्ट करा. तिसरा प्रश्न आहे किंमत विभेदाच्या विविध श्रेण्या लिहा. या तीनही प्रश्न तुमचे IMP आहेत आणि हे परीक्षेला विचारले जाऊ शकतात. आता आपण युनिट 4कडे वळूया. युनिट 4मधील महत्त्वाचे प्रश्न आहेत. अल्पाधिकार बाजाराची संकल्पना स्पष्ट करून तिचे वैशिष्ट्य लिहा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे केंद्रीयकृत कार्टेल अंतर्गत समतोल स्पष्ट करा. कार्टेलची संकल्पना विचारली जाऊ शकते आणि संकल्पना सांगून केंद्रीयकृत कार्टेल अंतर्गत समतोल स्पष्ट करा हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर आहे खेळ सिद्धांतातील कैद्याच्या पेच प्रसंगाचे व्यूहरचनेचे वर्णन करा किंवा खेळ सिद्धांत तुम्हाला सेपरेट देखील विचारला जाईल आणि कैद्याचा पेच प्रसंग हा देखील सेपरेट प्रश्न विचारला जाऊ शकतो. मला या प्रश्नामध्ये 2 प्रश्न सामावलेले आहेत. आता युनिट 4कडे वळूया. युनिट 4मध्ये शोध खर्चाचे किंवा शोधाचे असंही येऊ शकतो. शोध खर्चाचे महत्त्व स्पष्ट करा. त्यानंतर लेमन्स बाजार आणि प्रतिकूल निवड लिहा. बाजार संकेत संकल्पना स्पष्ट करा आणि नैतिक धोका. नैतिक धोका हा प्रश्न अतिशय IMP आहे, तो तुम्हाला करावाच लागेल. नैतिक धोका हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये विचारले जाऊ शकतील. तर ॲडव्हान्स मायक्रो इकॉनॉमिक्सच्या पेपरला जाताना हे प्रश्न तुम्ही वाचून जाणं आवश्यक आहेत आणि हे प्रश्न मागील काही वर्षापासून प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत. आता विषय दुसरा इकॉनॉमिक्स अँड डेव्हलपमेंट. त्यामध्ये आहे IMP प्रश्न आपण पाहूया. तर युनिट 1चा विचार करता सगळ्यात IMP प्रश्न जो तुम्हाला विचारलाच जातो, दरवर्षी विचारला जातो, आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास यातील फरक स्पष्ट करा. त्यानंतर आहे सेचा क्षमताधिष्ठित दृष्टिकोन स्पष्ट करा. मानव विकास सिद्धांत हे देखील अतिशय IMP आहे, हा येतो दरवर्षी. त्यानंतर सहस्र विकासाची ध्येय ते देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे. सहस्र विकास लक्ष्य हे तुम्हाला कदाचित टिपालिहामध्ये विचारलं जाऊ शकतं. युनिट 2मधील IMP प्रश्न आहे आपला पॅरेटोच्या आर्थिक विकासाच्या अवस्था आपल्याला लिहायच्या आहेत. त्यानंतर जोराचा धक्का हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. बिग पुश थेरी हा करणंच करणं आहे आणि हा येतोच. रॅग्नर मर्क्सचे छुपी बेरोजगारी संदर्भात विचार स्पष्ट करा. आलं लक्षामध्ये हे देखील अतिशय आणि लेविसचा तर आपल्याला करायचंच आहे. लेविसचा अमर्याद श्रम पुरवठा सिद्धांत. युनिट 3कडे वळूया आपण. मानवी भांडवलाची आर्थिक विकासातील भूमिका स्पष्ट करा. मानवी भांडवलाची आर्थिक विकासातील भूमिका स्पष्ट करा. त्यानंतर सर्वसमावेशक वृद्धीची संकल्पना स्पष्ट करा. त्यानंतर आहे उत्पन्न विषमता कमी करण्यासाठीच्या उपाययोजना सांगा. दारिद्र्याची संकल्पना स्पष्ट करून दारिद्र्याची कारणे उपाययोजना हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आलं लक्षामध्ये म्हणजे मी तुम्हाला जे प्रश्न सांगते ना ते जसे का तसेच येतील असं नाहीये. त्यांची विचारण्याची पद्धत बदललेली असेल परंतु हेडिंग मात्र तेच असेल की आर्थिक विकासात मानवी भांडवलाची भूमिका. पहिला प्रश्न आहे आपला मानवी भांडवलाची आर्थिक विकासातील भूमिका. मी तुम्हाला असं दिले तर पेपरमध्ये तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं आर्थिक विकासात मानवी भांडवलाची भूमिका काय आहे स्पष्ट करा असं देखील येऊ शकतो. सर्वसमावेशक वृद्धीची संकल्पना तर मी फक्त असं लिहिलं आहे सर्वसमावेशक वृद्धीची संकल्पना स्पष्ट करा.
तुम्हाला तो वेगळ्या पद्धतीने पण विचारलं जाऊ शकतो. सर्वसमावेशक वृद्धीची कारणे असं काही येऊ शकतं, पण मेन मुख्य मुद्दा काय आपला सर्वसमावेशक. उत्पन्न विषमता कमी करण्यासाठीच्या उपाययोजना सांगा. आलं लक्षामध्ये. दारिद्र्याची संकल्पना. प्रश्न फिरला जाऊ शकतो, पण मुख्य मुद्दा आपल्याला नेमकं काय लिहायचं आहे, काय जाणून घ्यायचं आहे, काय अभ्यास करायचा आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. आर्थिक विकासात पायाभूत सुविधांचे महत्त्व स्पष्ट करा. आता इथे मेन काय विचारलंय, पायाभूत सुविधा. मेन आपला गाभा काय आपला पायाभूत सुविधा. आलं लक्षामध्ये. आर्थिक विकासात तंत्रज्ञानाची भूमिका स्पष्ट करा. हरित तंत्रज्ञान संकल्पना. हे आपले काय आहेत, IMP प्रश्न आहेत. ज्या दिवशी तुम्ही डेव्हलपमेंटच्या पेपरला जात असाल तेव्हा तुम्ही ह्या प्रश्नांचा अभ्यास करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट विषय आहे आपला कृषी आणि सहकार. कृषी अर्थशास्त्राच्या पेपरच्या वेळेस आर्थिक विकासात कृषीला ऑब्लिक शेती म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला शेती विचारलं जाईल किंवा कृषी विचारलं जाईल. आलं लक्षामध्ये. आर्थिक विकासात कृषीचे महत्त्व स्पष्ट करा. कृषीमध्ये अल्प उत्पादकता असण्याची कारणे स्पष्ट करा. शेतमजूर संकल्पना स्पष्ट करा. आता शेतमजूर फक्त संकल्पना टाकले, त्यामुळे तुम्हाला शेतमजुराचे काय वैशिष्ट्य असतील, त्याची कारणे असतील ते विचारलं जाऊ शकतं. पण शेतमजूर हा तुम्हाला अभ्यास करून द्यायचा आहे. जलव्यवस्थापन आणि शेती विकास स्पष्ट करा. युनिट 2मध्ये आपल्याला महत्त्वाचे आहेत शेतीत संस्थात्मक व गैरसंस्थात्मक पतपुरवठ्याचे मार्ग लिहा. नेक्स्ट ग्रामीण कर्जबाजारीपणाचे कारणे लिहा. नेक्स्ट नाबार्ड. आता ह्या पेपरला जर तुम्ही जाणार असाल तर नाबार्ड हे करणंच करणे, कारण की नाबार्डवर विचारलंच जातं. नाबार्ड म्हणजे काय, त्याची व्याख्या, नंतर नाबार्डचे कार्य, भूमिका आपल्याला अभ्यास करून द्यायचा आहे. व्यापारी बँक व प्रादेशिक, इथे चुकून झाले, व्यापारी बँक व प्रादेशिक ग्रामीण बँक कार्य लिहा. बँकेचे कार्य येणारच. त्यानंतर युनिट 3कडे वळूया आपण. युनिट 3मध्ये तुम्हाला कृषी विपणनाचे प्रकार लिहायचे आहेत. कृषी विपणन म्हणजेच काय आणि त्याचे प्रकार स्पष्ट करा. जागतिक व्यापार संघटना आणि शेती WTO येते तिथे कंसामध्ये WTO असेल प्रश्नपत्रिकेमध्ये. नेक्स्ट आहे युनिट 4. त्यामध्ये भारतीय शेतीवरील दुष्परिणाम लिहा आणि राष्ट्रीय कृषी विषयक धोरण लिहा. हे IMP प्रश्न आहेत तुमचे कृषी अर्थशास्त्रातील. आता नेक्स्ट विषय आहे आपला रिसर्च मेथडॉलॉजी, संशोधन पद्धत. अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे हा. त्यामधला पहिला प्रश्न आहे सामाजिक संशोधन म्हणजेच काय, त्याचे अर्थ आणि व्याप्ती स्पष्ट करा. कदाचित तुम्हाला फक्त व्याप्ती विचारली जाईल, पण मी त्या अर्थ हा शब्द लिहिलेला आहे. त्यानंतर आहे सामाजिक संशोधनाचे प्रकार. आता सामाजिक संशोधनाचे प्रकार, त्याने नुसते प्रकार सांगितले तर तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये जेवढे प्रकार दिलेले आहेत ना तेवढे प्रकार लिहून त्याचं विश्लेषण करायचं आहे. परंतु कधीकधी तुम्हाला टिपालिहांमध्ये नुसते सामाजिक संशोधनाचा विशिष्ट एक प्रकार ते देतात. तर सगळ्यात IMP जे आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर शुद्ध व उपयोजित संशोधन विचारलं गेलेलं आहे यापूर्वी, तर त्यामुळे हे शुद्ध व उपयोजित संशोधन हे IMP आहे. त्यानंतर वर्णनात्मक संशोधन हे देखील विचारले गेलेले आहे वारंवार. ऐतिहासिक संशोधन, प्रयोगात्मक संशोधन आणि सर्वेक्षण संशोधन, तर हे विचारलं जातं पेपरमध्ये, त्यामुळे मी शोधून ते तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही याचा जरी अभ्यास करून सामाजिक संशोधनाच्या प्रकारमध्ये उत्तर लिहिलं अतिशय उत्तम. आणि परंतु टिपालिहांमध्ये एखाद्या संशोधन प्रकारावर विचारलं जातं तर मग टिपालिहांमध्ये जर प्रश्न कुठला येऊ शकतो बरं, तर शुद्ध येऊ शकतो, वर्णनात्मक येऊ शकतो, ऐतिहासिक येऊ शकतो, प्रयोगात्मक आणि सर्वेक्षण. नेक्स्ट प्रश्न आहे आपला सामाजिक शास्त्रातील संशोधनाची उद्दिष्टे स्पष्ट करा. हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचा देखील अभ्यास तुम्ही करून जाणार. मुद्दे पाठांतर करावेच लागणार तुम्हाला. मुद्दे पाठांतर करा प्रत्येक प्रश्नाचे. युनिट 2कडे वळूया आपण. सामाजिक शास्त्रातील संशोधन प्रक्रिया लिहा. नेक्स्ट चांगला, हा तर प्रश्न येतोच. चांगल्या त्यालाच आदर्श संशोधन असं म्हणतात. तर आदर्श संशोधन समस्येचे गुण वैशिष्ट्य लिहा. हा देखील प्रश्न IMP आणि हा येतो. आता संशोधन आराखड्याचे प्रकार, तर त्यामध्ये देखील जसा हा प्रश्न सांगितला तुम्हाला समजून, त्याचेच सगळे नियम या प्रश्नाला लागू होतात. संशोधन आराखड्यामध्ये त्याचे जे प्रकार आहेत त्याला वर्णनात्मक, एक निदानात्मक आणि प्रयोगात्मक संशोधन. तुम्हाला संशोधन आराखड्याचे प्रकार विचारले तर नोट्समध्ये तुम्हाला जेवढे दिले तेवढे तुम्हाला पाठांतर करावे लागतील. आणि वारंवार टिपालिहामध्ये विचारले गेले असेल तर वर्णनात्मक, निदानात्मक आणि प्रयोगात्मक.
नेक्स्ट युनिट 3कडे वळूया आपण. प्राथमिक तथ्य पद्धती लिहा. त्यानंतर द्वितीय तथ्य पद्धती लिहा. आता प्राथमिक तथ्य पद्धतीमध्ये त्याचे प्रकार आहेत, द्वितीय तथ्य पद्धतीमध्ये त्याचे प्रकार आहेत, ते देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. मुख्य मुद्दे पाठांतर करायचे. चांगला व उत्तम नमुना व आवश्यकता लिहा आणि नमुना तंत्र प्रकार लिहा. युनिट 4 हे गणिताचा भाग आहे. केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाणे, त्यामध्ये मध्य, मध्यमा आणि बहुलक तुम्हाला मी शिकवलेलं आहे. आणि कार्ल पियर्सन हा तर येतो. तुम्ही रिसर्च मेथडॉलॉजीच्या पेपरला जात असाल तर याचं तुम्हाला सूत्र आणि त्याचा प्रश्न तुम्हाला सूत्र तुम्हाला पाठांतर करणंच करणे. आणि कार्ल पियर्सनचं तुम्हाला तो गणित आहे तो पूर्णपणे तुम्हाला आलं पाहिजे, इतकी तुमची प्रॅक्टिस मजबूत झाली पाहिजे. त्यानंतर विषय येतो आपल्याकडे पर्यावरणीय अर्थशास्त्र. पर्यावरणीय अर्थशास्त्राविषयी मी तुम्हाला त्याचे प्रश्न इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पहिला प्रश्न आहे आपला, पर्यावरणीय अर्थशास्त्राचा परिचय लिहा. नेक्स्ट, पर्यावरण कुंजनेट वक्र प्रमेय स्पष्ट करा. हे IMP प्रश्न आहे ना. पर्यावरणीय कोज प्रमेय स्पष्ट करा. रिओ घोषणापत्र, त्यालाच कार्यसूची किंवा अजेंडा 21 म्हणतात. हा देखील पेपरला आलेला आहे प्रश्न. पर्यावरणीय धोरण किंवा पर्यावरणीय धोरणाची साधने लिहा. पिगोवियन कर किंवा सांडपाणी शुल्क हे तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि टिपालियांमध्ये देखील विचारला जातो. पर्यावरणीय आर्थिक मूल्य. नेक्स्ट, व्यापार आणि पर्यावरण यांचा संबंध काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. सीमावर्ती, त्याला सीमाबाह्य पर्यावरणीय समस्यांचे विहंगावलोकन करा. हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि अतिशय IMP प्रश्न, जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाची कारणे, हे तुम्हाला करणंच करणे. संयुक्त राष्ट्र मानवीय पर्यावरण परिषद स्टॉकहोम 1972, हे सगळे IMP प्रश्न आहेत आणि याचा अभ्यास तुम्ही पेपरच्या वेळेस करून जा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. आता आपला नेक्स्ट आहे हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट, त्यालाच आर्थिक विचारांचा इतिहास असं म्हटलं जातं. त्यामध्ये पहिल्या युनिटमध्ये IMP प्रश्न आहेत. व्यापारवादाच्या उदयाची कारणे लिहायची आपल्याला. नेक्स्ट, ॲडम स्मिथ यांचा श्रम विभाजनाचा सिद्धांत. नेक्स्ट, रिकार्डोचा वेतनाचा सिद्धांत. कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्य सिद्धांत आपल्याला लिहायचा आहे. युनिट 2कडे वळूया आपण. अल्फ्रेड मार्शलचे मूल्यविषयक विचार स्पष्ट करा. अंतर्गत आणि बाह्य बचतींचे फायदे आपल्याला लिहायचे आहेत. आभासी खंड हा प्रश्न विचारला जातो. आणि अतिशय IMP दरवर्षी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे शुम्पेटर यांचे आर्थिक विकास व नवप्रवर्तन सिद्धांत लिहा. पिगोचे कल्याणकारी अर्थशास्त्र. नेक्स्ट, युनिट 3 प्रश्न पहिला, केन्सचा रोजगार विषयक सिद्धांत. हा पण लिहायचा. केन्स विचारलाच जातो, दरवर्षी विचारला जातो. केन्सचा रोजगार विषयक सिद्धांत लिहा. केन्सच्या पैशाची रोकड पसंती दृष्टिकोन लिहा. नेक्स्ट, गुणक तत्व व प्रवेग तत्व. आता गुणक तत्व आणि प्रवेग तत्व हे तुम्हाला एकत्र विचारलं जाऊ शकतं किंवा वेगवेगळं. आणि विशेषतः गुणक तत्व आणि प्रवेग तत्व हे टिपालियांमध्ये विचारलं जातं. केन्सचे भाववाढ विषयावरील विचार स्पष्ट करा. नुसती भाववाढ देखील तुम्हाला टिपालियांमध्ये विचारलं जाऊ शकतं. राजकोषीय धोरणाची भूमिका लिहा. नेक्स्ट युनिट, पहिला प्रश्न, उपभोगाच्या जीवनचक्र सिद्धांत. हा देखील IMP प्रश्न आहे, हा दरवर्षी येतो. फ्रीडमनचा पण प्रश्न IMP आहे. फ्रीडमन यांचा पैशांचा मागणीचा सिद्धांत लिहा. फिलिप्स वक्राचे विश्लेषण करा. अशा प्रकारे तुम्हाला TY BAच्या सेमिस्टर 5च्या पेपरसाठी हे मी IMP प्रश्न इथे देण्याचा प्रयत्न केला आहे आणि माझी खात्री आहे की यातीलच प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर सगळ्यांनी ह्या प्रश्नांचा अभ्यास करा आणि खूप चांगले मार्क्स मिळवा आणि पास व्हा. धन्यवाद.